गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचा पहिला दिवस नाही, तर नव्या आशा, नव्या स्वप्नांचा आणि नव्या पालवीचा सण मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात असते. पण हा सण का साजरा केला जातो यामागील कथा तुम्हाला माहिती आहे का? ब्रह्मपुराणानुसार ब्रह्मदेवांनी या दिवशी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. रामायणानुसार याच दिवशी रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून विजयासह अयोध्येत परतले असता त्यांच्या प्रियजनांनी संपूर्ण नगरी सजवून दारोदारी गुढी उभारून उत्सव साजरा केला होता. याशिवाय विक्रम संवत्सर कालगणनेची म्हणजेच भारताची एक प्राचीन चंद्रसौर कालगणना आहे, जी इसवी सन पूर्व 57 मध्ये उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांनी विजयाचा आनंद म्हणून याच दिवशी सुरुवात केली होती. सोबतच याच दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारून उत्सव साजरा केला होता आणि म्हणूनच गुढी हे विजयाचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय या दिवसाला कृषी विशेष महत्व देखील आहे बरं का. गुढीपाडव्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तो आपल्या शेती संस्कृतीतच पाहायला मिळतो. महाराष्ट्राची ओळख म्हणजे शेती आणि त्या शेतीचा खरा आधार म्हणजे आपला बळीराजा. रब्बी हंगामाची कापणी जवळ आलेली असते. शेतात उभ्या पिकाचा सुवास दरवळत असतो. मातीशी नातं जपणारा शेतकरी आपल्या कष्टांचं फळ पाहत असतो, पण त्याच वेळी त्याच्या मनात नव्या पेरणीची, नव्या पिकांची आणि नव्या आशेची स्वप्नही आकार घेत असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी नव्या कृषी पर्वाची सुरुवात मानतो. तो मनोमन आकाशातून वेळेवर पाऊस पडो, माती अधिक सुपीक राहो, बीज रुजून हिरवीगार पालवी फुटो आणि कष्टांना योग्य फळ मिळो अशी प्रार्थना देखील करत असतो. घरासमोर उभी असलेली गुढी जशी विजयाची निशाणीच असते, तशीच ती बळीराजाच्या मेहनतीची, त्याच्या आशेची आणि उज्ज्वल भविष्यातल्या विश्वासाची साक्ष देते. कारण शेवटी मातीशी नातं जोडलेला शेतकरी जगाला अन्न देतो आणि त्याच्या कष्टावरच आपल्या जीवनाची भाकर अवलंबून असते. म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे केवळ सण नाही, तो आहे मातीशी असलेल्या नात्याचा उत्सव, नव्या जीवनचक्राची सुरुवात आणि बळीराजाच्या समृद्ध भवितव्याची प्रार्थना आहे. या दिवशी सण उत्सवात साजरा करत असताना गोड पुरणपोळीचा नैवेद्य देऊन गोडधोड जेवणाचा बेत देखील केला जातो. हे तर झालं गुढीपाडव्याची कथा, पण गुढी उभारत असताना वापरलेल्या वस्तूचं काय विशेष महत्व आहे तुम्हाला माहिती आहे का? सांगते. गुढीपाडव्याला उभारलेल्या गुढीवर लावलेला तांब्या म्हणजे विजय आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. बांधलेली साडी किंवा पीस म्हणजे आलिशान आणि वैभवशाली जीवन समजलं जातं. गुढीला बांधलेला झेंडूचा हार म्हणजे सुख समाधान असतं. साखरेची गोड गाठी जीवनातील गोडवा निर्माण करणारी मानली जाते. कडुनिंबाची बांधलेली फांदीची हिरवी पाने निरोगी आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. हळदी आणि कुंकू उज्ज्वल भविष्याचं प्रतीक सांगितलं जातं. जी नवी स्वप्ने आणि आशा मनात ठेवून ती गुढी उभारली जाते, तीच उतरवताना आपल्या आयुष्यात देखील गोडवा राहावा, पाहिलेली स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी गुढी उभारताना पूजन करून नैवेद्य दाखवून, तर गुढी उतरवताना गुळाचा गोडवा देऊन आदरपूर्वक उतरवली जाते. तर आजच्या या खास दिनी माझ्याकडून आणि संपूर्ण पालवी ॲग्रिको परिवाराकडून सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात लावलेल्या प्रत्येक रोपट्याला भरभराटीची पालवी फुटो आणि भरघोस उत्पन्न मिळो हीच प्रार्थना. गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.